बेळगाव येथे महाविद्यालयाला कोल्हापुरात त्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अडवलं. आपल्यावर शिवसैनिक आहेत. पवारसाहेब काय सांगाल, तुम्हाला का अडवलं जाते? नाही का कशासाठी भीतय कर्नाटक सरकार मराठी माणसांना? हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे. लोकशाही जीवन त्या देशात नाही आहे हे ठाम होतं. वर्षानुवर्ष आमचा जो भाग आहे अतिक्रमण ज्या कर्नाटक सरकारने केले त्या भागात तुम्ही अधिवेशन घेताय. पण प्रत्येक नागरिकाला संविधान दिलेला अधिकार आहे. लोकशाही मार्गाने त्यांची भूमिका मांडणे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणे त्या सरकारची जबाबदारी आहे. हा पळपुटापणा कशाला करताय? दादागिरी कशाला करताय? पोलीस प्रशासन पळतात दादागिरी करून एकत्र आणून काट्या लाट्या घेऊन गुन्हे दाखल करून कशासाठी? आणि आम्हाला बंदी का? आम्ही काय पाकिस्तानमध्ये चाललो नाही. आमच्या राज्यामध्ये देशामध्ये आम्ही चाललेलो आहे आणि आम्ही जाणार. मराठी बांधवांचे आम्ही कायम ठामपणे उभे आहोत. तो प्रयत्न आमचा आज नाही कायम आहे. शिवसेना प्रमुख आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब कायमच मराठी माणसाच्या पाठीशी आहेत. आणि केंद्र सरकारला मी विचारतोय काय करतायत? तुमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठ्याचे आहेत ना, काय करतायत? मराठी बांधवांसाठी हिंदू बांधवांसाठी मताच्या राजकारणासाठी फक्त त्यांचं कौतुक करू नका. आज मराठी माणूस इथं अडचणीत आहे. तुम्ही सुद्धा तिथं येऊन त्यांना आधार देणं करणं त्यांचं काम आहे. ते कर्तव्य करत नाहीत, त्यांचं अपयश आहे. आज बेळगावच्या दिशेने शिवसैनिक किती जातील? आमच्या जवळजवळ 30 ते 40 चारचाकी गाड्या आमच्या आहेत. 150-200 आमची लोक इथं आहेत. आता तिथं कागल नाक्यावर समाज 150 लोक आहेत. आम्ही 200-300 लोक आम्ही इथे आहोत. परंतु मला एक प्रश्न आहे, का करणार मराठी माणसाला भीत आहे? कशासाठी? एक तर तुम्ही अतिक्रमण केलं आमच्या इथं आणि मराठी बांधवाला भीतात, हे डर अच्छा आहे असं मी म्हणेन. पोलिसांची भीती, कर्नाटक पोलिसांनी जर अडवलं तर तुम्हाला नाही काय मग ते आम्हाला अडवतात. आम्ही आमच्या जायचा आम्ही प्रयत्न करणारच. आम्ही तिथं कशासाठी तुम्ही नोटीस काढताय आम्हाला? का? आमचा अधिकार आहे. मराठी बांधवाच्या ठामपणे आम्ही उभे आहोत आणि राहणार. जर तिथल्या गुंड तुम्ही जे कोण कुषित केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून मराठी माणसाला जर कुठे त्रास झाला आज उद्या कायम भविष्यामध्ये, तर इथल्या लोकांना सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने डबल त्रास देऊ. आपल्यावर ते संजय पवार यांनी सांगितलंय की जर आम्ही कर्नाटकमध्ये जर जाणार आहोत, जरी अडवलं तरी नोटीस बघितलं तरी आम्ही जाणार आहोत. कॅमेरामॅन सुमितसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.